नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी खूप महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये। जुलै ऑगस्ट हप्ता वितरणासंदर्भात महा-डीबीटी पोर्टल 2.0 जे नवीन पोर्टल सुरू करण्यात आलेलं आहे लाभार्थ्यांसाठीच, या पोर्टलवरून वितरण करण्यात येणार आहे आणि या पोर्टलवरून होणाऱ्या वितरणासंदर्भात सगळ्यात महत्त्वाची माहिती व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहण्यास मिळणार आहे। चला तर मग सुरुवात करूया या माहितीला। काय आहे नेमकी अपडेट जाणून घेऊया। त्यापूर्वी एक विनंती असणार आहे, जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करून ठेवा चॅनल, जेणेकरून या योजनेच्या सर्व अपडेट महा-डीबीटी पोर्टल असो किंवा सामाजिक न्याय विशेष विभाग असो किंवा दिव्यांग सक्षमीकरण विभाग असो, या विभागांच्या माध्यमातून येणाऱ्या सर्व नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी नक्कीच मदत होईल चॅनलची, तर सबस्क्राईब करून ठेवा। तर पहा, लाभार्थ्यांना नवीन पोर्टलच्या माध्यमातून या वेळेचा हप्ता वितरित केला जाणार आहे, अशा पद्धतीची आपल्याला इथं माहिती देण्यात आलेली होती आणि त्यानुसार बऱ्याच दिवसांपासून या पोर्टलच्या अपडेटचं काम सुरू होतं। जे जुनं आपलं सास पोर्टल होतं, त्या पोर्टलच्या माध्यमातून लाभार्थ्यांना जो हप्ता वितरित केला जात होता तो मागच्या महिन्यापर्यंत वितरित केला जात होता, परंतु या ऑगस्ट महिन्यापासून संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांना महा-डीबीटी पोर्टल 2.0 या नवीन अद्ययावत स्वरूपात लॉन्च केलेल्या पोर्टलच्या माध्यमातून वितरित केला जाणार आहे। परंतु लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती आहे, आता तुम्ही कालच्या तारखेला मेसेज पडलेला आहे, पाहिला आहे। या अगोदरची सूचना तुम्ही पहा। आपणास सूचित करण्यात येते की डीबीटी प्रणालीवर दिनांक 5 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 3:30 वाजल्यापासून ते दिनांक 6 ऑगस्ट दुपारी 2:30 वाजेपर्यंत फक्त दिव्यांग लाभार्थ्यांचे लाभ वितरण करण्यासाठीची कार्यवाही करण्यात येणार असून, सदर कालावधीत महा-डीबीटी पोर्टल 2.0 हे तात्पुरत्या स्वरूपात उपलब्ध राहणार नाही। वितरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पोर्टल पूर्ववत सुरू होईल अशा पद्धतीची इथं माहिती आपल्याला मिळालेली होती नोटिफिकेशनच्या माध्यमातून। परंतु ही नोटिफिकेशन अचानकपणे बदलण्यात आली आणि नवीन नोटिफिकेशन पहा। या नवीन नोटिफिकेशनमध्ये सांगण्यात आलेलं आहे, आपणास सूचित करण्यात येते की डीबीटी प्रणालीवर दिनांक 5 ऑगस्ट 2026 रोजी 3:30 वाजल्यापासून ते 6 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत फक्त दिव्यांग लाभार्थ्यांचे लाभ वितरण करण्याची कार्यवाही RFT फाईल तयार करण्यासंदर्भातली कार्यवाही करण्यात येणार असून, सदर कालावधीत महा-डीबीटी पोर्टल तात्पुरत्या स्वरूपात बंद राहणार अशा पद्धतीची इथं आपल्याला नोटिफिकेशन दिसत आहे। आता तुम्ही म्हणाल, या दोन्ही सूचनांच्या माध्यमातून किंवा नोटीसच्या माध्यमातून, मेसेजच्या माध्यमातून तारीख तर एकच आहे, 5 ऑगस्टपासून 6 ऑगस्टपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येत आहे। मात्र या तारखेच्या वेळामध्ये बदल झालेला आहे। अगोदरच्या नोटिफिकेशनमध्ये 6 ऑगस्ट दुपारी 2:30 वाजेपर्यंत ती प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार होती आणि नंतरच्या नोटिफिकेशनमध्ये तीच प्रक्रिया पूर्ण करण्यासाठीचा जो कालावधी आहे तो वाढवण्यात आलेला आहे आणि 6:30 वाजेपर्यंत ती कार्यवाही करण्यात येणार असल्याची नोटीस पोर्टलवरती लावण्यात आलेली होती। लाभार्थी पहिल्या वेळेस ज्यावेळेस नोटिफिकेशन पडली, ही नोटिफिकेशन पडल्यानंतर खुश झाले, चला नवीन पोर्टल सुरू झालेलं आहे, नवीन पोर्टलच्या माध्यमातून आता आपल्याला हप्ता वितरित केला जाणार आहे, त्यामुळे नक्कीच लाभार्थी सर्व खुश होते। ज्या पद्धतीने जुन्या पोर्टलच्या माध्यमातून मेसेज पडल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी वितरण व्हायला सुरुवात होत होती, मात्र आता लाभार्थ्यांसाठी महा-डीबीटी पोर्टल 2.0 जे सुरू झालेलं आहे, या पोर्टलवर काही गोष्टी तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे। जुन्या पोर्टलवर मेसेज पडला की वितरण सुरू होत होतं दुसऱ्या नाहीतर त्याच्या तिसऱ्या दिवशी, मात्र महा-डीबीटी पोर्टल 2.0 ज्या नवीन पोर्टलवर आता ही जी सूचना आलेली आहे, ही सूचना प्रत्यक्ष वितरणासंदर्भातली नाही, लक्षात घ्या। ही प्रक्रिया वितरणासंदर्भातली नाही, तर ही वितरणापूर्वीची प्रक्रिया आहे। वितरणापूर्वीची काय प्रक्रिया आहे, तर ज्या लाभार्थ्यांना हप्ता वितरित केला जाणार आहे अशा सर्व लाभार्थ्यांच्या याद्या तयार करण्याचं काम या नोटिफिकेशनच्या माध्यमातून सुरू करण्यात येत आहे किंवा त्यासाठी ही नोटिफिकेशन आहे असं इथं आपल्याला माहिती मिळत आहे। जुन्या पोर्टलवर थेट वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यासाठी मेसेज येत होता, परंतु आता नवीन पोर्टलवरती लाभार्थ्यांच्या याद्या तयार करण्यासाठीची ही नोटीस असणार आहे। RFT फाईल
तयार करण्याची प्रक्रिया या नोटीसच्या माध्यमातून करण्यात येत आहे। त्यामुळे नक्कीच लाभार्थी गोंधळून झालेले आहेत आणि त्यांच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे, नवीन गोंधळ निर्माण झालेला आहे की महा-डी-बी-टी पोर्टलवर हा काय नवीन गोंधळ सुरू झालेला आहे। अगोदर तर जे जुनं पोर्टल होतं त्यावर वितरण थोडं उशिरा होत होतं, मात्र मेसेज पडल्याच्या नंतर प्रक्रिया सुरू होत होती आणि आता हे काय नवीन पोर्टलवर मेसेज येत आहे, याद्या तयार होणार, त्यानंतर वितरण होणार। पण लक्षात घ्या, गोंधळून जाऊ नका, अजिबात गोंधळ निर्माण होईल असे काही तुमच्या मनामध्ये प्रश्न जर निर्माण झालेले असतील तर त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून केलेला आहे। वितरणाची प्रक्रिया सुरू होत आहे, याद्या तयार करण्यात येणार आहेत, RFT फाईल तयार करण्यासाठी जी ही प्रक्रिया असणार आहे आणि वितरण सुरू होणारच आहे, परंतु त्यापूर्वीची ही प्रक्रिया आहे आणि तीच प्रक्रिया जाहीर करण्यासाठी सुरू करण्यासाठी नोटीस लावण्यात आलेली आहे महा-डी-बी-टी पोर्टलच्या माध्यमातून, नवीन पोर्टलच्या माध्यमातून। आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, मग आमचा हप्ता नेमका कधी जमा होणार? तुमच्या मनामध्ये हाही प्रश्न निर्माण झालेला असेल की हे नवीन पोर्टल उगाचच सुरू झालेलं आहे, जुन्या पोर्टलवरूनच हप्ता वितरण व्हायला पाहिजे होता, जुन्या पोर्टलवर लवकर वितरण होत होते। परंतु लक्षात घ्या, हे पोर्टल आपल्यासाठी सुरू करण्यात आलेलं आहे आणि यावर नवनवीन आपल्याला आणखीन फायदे लाभ जे आहेत ते मिळणार आहेत। हे अद्ययावत स्वरूपात सुरू केलेलं पोर्टल आहे, याचा फायदा पुढे चालून नक्कीच तुम्हाला होणार आहे, सर्वांना होणार आहे। त्यामुळे गोंधळून जाऊ नका, नवीन पोर्टल सुरू आजच याच महिन्यात सुरू झालेला आहे, त्यामुळे थोडासा कालावधी तरी त्याला द्यावा लागणार आहे आपल्याला। आणि आता वितरणाची प्रक्रिया कधी सुरू होईल, सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न। तर वितरणाची प्रक्रिया सुरू होण्यासाठी आपल्याला वाट पाहावी लागू शकते, साधारणपणे 10 तारखेच्या नंतर किंवा 10 तारखेपर्यंत, म्हणजे 10 तारखेला हे वितरण होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। 10 तारखेपासून 15 तारखेच्या आतमध्ये हे वितरण केलं जाईल अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। आज 7 तारीख आहे, 7 तारखेला हे वितरण झालेलं नाही, याद्या तयार करण्याचं काम सुरू आहे। आज उद्या आपण याला वेळ देऊया आणि 10 तारखेपर्यंत याची वाट पाहूया। नक्कीच 15 तारखेच्या आतमध्ये हप्ता येणं, अनुदान येणं अपेक्षित आहे आणि त्यापूर्वी जर अनुदान जमा झालं तर नक्कीच लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी असणार आहे आणि ती तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल। तर महा-डी-बी-टी पोर्टल 2.0 या नवीन पोर्टलवर जी नोटीस आलेली आहे, वितरणाची जी प्रक्रिया करण्यात येत आहे, याच प्रक्रियेसंदर्भात माहिती देण्याच्या उद्देशाने मी हा व्हिडिओ बनवलेला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, धन्यवाद।